नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुयोधिका महान व्यक्तिमत्वांची ओळख या चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. रवींद्रनाथ टागोर हे भारतातले खूप महान कवी, साहित्यिक, तंत्रज्ञान, चित्रकार आणि शिक्षणतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 7 मे 1861 या दिवशी कोलकात्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव देवेंद्रनाथ टागोर आणि आईचे नाव शारदा देवी असे होते. लहानपणापासूनच त्यांना निसर्ग, संगीत आणि लेखनाची विशेष आवड होती. त्यांनी कविता, कथा, कादंबऱ्या, नाटके आणि गीते असे अनेक कादंबऱ्यांचं लेखन किंवा प्रकाशन त्यांनी केलेलं होतं. गीतांजली हा त्यांचा काव्यसंग्रह जगप्रसिद्ध आहे. सर्व जगामध्ये हा गीतांजली त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे आणि या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना 1913 साली नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. नोबेल पारितोषिक मिळवणारे हे पहिले आशियाई साहित्यिक होते. म्हणजे सर्व साहित्यिकांना बहुतेकांना हे पारितोषिक मिळालं आहे, परंतु सर्वात पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांना हे नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. रवींद्रनाथ टागोरांनी शांतिनिकेतन इथे एक आगळेवेगळे शैक्षणिक केंद्र सुरू केले, जे पुढे विश्वभारती विद्यापीठ झालं. पुढे त्यांनी जे सुरू केलं ते पुढे विश्वभारती विद्यापीठ सुरू झालं आणि भारताचं राष्ट्रगीतसुद्धा त्यांनी जनगण मन हे त्यांनीच लिहिलेलं आहे. तसंच विशेष म्हणजे बांगलादेशचेही राष्ट्रगीत आ मार सोनार बांगला हे देखील त्यांच्या लेखणीमधूनच तयार झालेलं आहे. ते केवळ साहित्यिकच नव्हते तर मानवतावादी होते, विचारवंत होते आणि समाजसुधारकही होते. त्यांनी जगाला प्रेम, मानवता आणि स्वातंत्र्याचा संदेश दिला. 7 ऑगस्ट 1941 या दिवशी त्यांचे निधन झाले. त्यांचे विचार आणि साहित्य जे काही आहे सर्व ते आजही आपल्याला प्रेरणा देतात. जर तुम्हाला अशाच महान व्यक्तींबद्दल ऐकायचं असेल, बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी तुम्हाला माहिती सांगितलेली आवडत असेल तर जरूर आपल्या मित्रांना शेअर करा. तसंच तुम्हाला जर काही मला सुचवायचं असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद. जय हिंद.